नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. तुम्हाला मी म्हटले होते ना, की नवीन मोबाईलने मी लवकरच एक नवीन व्हिडिओ फिल्मिंग करेन. पहिला व्हिडिओ असेल तो नवीन मोबाईलने फिल्मिंग केलेला आणि तुमच्या भेटीला घेऊन येईल. तर मला खूप वाटत होतं, की हा व्हिडिओ ना स्पेशल असला पाहिजे, तो कायम लक्षात राहिला पाहिजे. पुन्हा एकदा अनुभव आला, की एखादी इच्छा आपण मनापासून व्यक्त केली, की ती पूर्ण होते. तर झालं असं, की काल म्हणजे काल किती तारीख होती? 10 तारीख. तर काल 10 तारखेला रात्री म्हणजे गुरुवारी रात्री इथं नॉर्दर्न लाईट्सचं प्रेडिक्शन होतं. तर मला असं वाटलं, की कुठेतरी लांब जाऊ आणि आपण तो बघू. मग अवी म्हणाला, की माझी तर मॅच आहे व्हॉलीबॉलची, त्यामुळे आपण कुठे लांब जाऊ शकणार नाही. तर बघूयात, कारण मी यायला उशीर होणार आणि त्यानंतर आपण कुठे जाणार 9 नंतर वगैरे. म्हटलं ठीक आहे. तर गेल्या वेळी तर आपल्याला बघायला मिळालेलं आहे, यावेळी काही बघायला मिळेल अशी शक्यता दिसत नाहीये. मग मी सहज रात्री 8 आता तर लवकरच सूर्यास्त व्हायला लागला. 7:30ला 7:30च्या आधीच अंधार होतोय. तर 8 वाजता वगैरे बाहेर जाऊन चेक केलं, तर असं वाटत होतं की हलके-हलके ते किरण जे आहेत ते दिसतायत आणि आकाशात काहीतरी वेगळ्या हालचाली जाणवतायत. शेजारची मेलिसा पण त्याच वेळी बाहेर आली होती आणि ती म्हणाली, की "खूप प्रॉमिसिंग नंबर्स आहेत आजचे आणि खूप छान दिसणार आहे आपल्याला. इथूनच तू बघत राहा. कुठेतरी, कुठेतरी तुला नक्की दिसेल. जरी तुम्ही लांब कुठे नाही जाऊ शकला, तरी इथूनच दिसण्याची शक्यता आहे." म्हटलं ठीक आहे. आणि मी चेक करत राहिले, तर तशा ॲक्टिव्हिटीज वाढत गेल्या आणि ऑरोरा जसा आम्हाला गेल्या वेळी दिसला होता, त्याच्याही पेक्षा सुंदर या नॉर्दर्न लाईट्स आम्हाला दिसल्या आणि असं वाटलं की येस, याचा पहिला व्हिडिओ या मोबाईलनी, नवीन मोबाईलनी शूट करून तुमच्या भेटीला आणलाच पाहिजे. तर काल आम्ही बॅकयार्डमध्ये आलो आणि जे काही आम्हाला दिसलं ते सगळं, सगळं, सगळं तुमच्याशी आज शेअर करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तर पहिल्यांदा मला असं वाटतं की 9:30च्या दरम्यानची वेळ असेल, जी पहिली क्लिप आम्ही घेतली किंवा जे पहिल्यांदा जे आकाशात दिसलं तिथपासून मी सुरुवात करते आणि त्यानंतर मग हळूहळू कसं हे सगळं वाढत गेलं वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवते. सूर्यास्त झाल्यानंतर बाहेर जाऊन बघितलं तर असं काहीतरी दिसत होतं. म्हणजे कळत होतं की हे आकाश नेहमीसारखं नाहीये, वेगळं आहे. पण वाटत होतं की याच्यापेक्षा पुढं जाणार आहे का हे असंच हलक्याच रंगांचे किरण दिसणार आहेत. काही सांगता येत नव्हतं. पण नंतर हळू-हळू आवी जेव्हा आला खेळून, त्यावेळी जेव्हा आम्ही बाहेर गेलो 8:45 नंतर, तेव्हा मात्र हे रंग दिसायला सुरुवात झाली आणि या रंगांचं पण कसं आहे, हेही सगळं ठरलेलं असतं. एक ॲप आहे माझ्याकडं, खूप ॲप असतात, पण माझ्याकडं जे ॲप आहे, त्यात सगळं आपल्याला कळतं की किती टक्के चान्सेस आहेत आज दिसण्याचे, आज क्लाउड कव्हरेज किती आहे किंवा कुठल्या भागात नक्की दिसू शकतं. आत्ता बेस्ट प्लेस कुठला आहे, जिथून सगळ्यात छान दिसू शकतात ऑरोरा. अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आलेली असते. आणि त्या ॲपनुसार बघायला गेलं तर आजचा शो बेस्ट होणार असं ॲप सांगत होतं, पण विश्वास बसत नव्हता कारण तेवढं चांगलं दिसत नव्हतं. नंतर मात्र जेव्हा हा शो दिसायला लागला, तेव्हा असं वाटलं बस हे बेस्ट आहे. आणि गंमत माहिती आहे का, गेल्या वर्षीपर्यंत तर नॉर्दर्न लाईट म्हणजे काय हेच मला माहिती नव्हतं. मला असं वाटायचं आर्टिफिशियल लाईट्सचा काहीतरी शो असेल जो पॉप्युलर असेल. नंतर कळलं की हे नॅचरल असतं. आणि मग ज्यावेळी ते कळलं, त्याचा सिरियसनेस कळला, त्यावेळी वाटलं की यार हे एकदा तरी आपल्याला बघायला मिळालं पाहिजे. खूप मनापासून वाटलेलं आणि आता दुसऱ्यांदा बघतीये. लिटरली ना माणसांचं स्वप्न असतं की कुठेतरी लांब जाऊन म्हणजे जिथून या अशा अरोराज दिसतात इकडे बघावी, तिथं दिसतात. आता असं व्हायला लागलंय की इकडं बघायचं का तिकडं बघायचं, सगळीकडे लाल लाल आकाशात दिसायला सुरुवात झाली. ग्रीन खूप सुंदर आणि त्यात चांदण्या पण दिसतात. तर माणसं या एका शो साठी एवढं ट्रॅव्हल करतात आणि एवढं असं वाटतं की केवढे लकी आहे आपण की जस्ट आम्ही बॅकयार्डमध्ये आलोय आणि असला सही आज शो बघायला मिळालाय. खूपच सही शो आहे. त्यात 2-3 दिवसांपासून माहिती होतं की आज दिसतील, पण एवढ्या प्रमाणात आणि तेही घरात बसून म्हणजे घरापासून लांब कुठे न जाता दिसतील असं वाटलं नव्हतं. खूप मजा आली आहे, खूप मजा आली आहे. बिलवो सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आतापर्यंत तो झोपलेला असायला हवा होता, पण आज जागा आहे. आता 9, 9:30 वगैरे होत आहेत आणि खूप सुंदर शो सुरू आहे. आणि हे शेजार्स बघ ना, असं वाटतं की चला. तर हे सगळं आपलं बॅकयार्ड आहे आणि बॅकयार्ड मधल्या झाडांमुळे ते खूपच छान दिसत आहे. त्या झाडांच्या बॅकग्राऊंडला बघ इकडे आली आता वेव. या वेव सतत हलतायत म्हणजे थोडासा या बाजूला दिसत आहेत, मग या बाजूला दिसत आहेत. आपल्या एकट्याचाच खूप आवाज आहे असं वाटतंय मला. सगळे झोपले असतील, नाही झोपले नसतील आज माणसं. सगळे बघतायत मग इकडे बघ, या विलोच्या वर आलीये बघ वेव. ही ना. हा
हे बघ आणि त्यातनं विमान त्यातून चाललंय. विमान चाललंय. मगाचपासून असं वाटत होतं की गुलाबी कलर दिसणार नाही पण गेल्या वेळी बघितलं होतं त्याच्यापेक्षा आता खूप छान दिसलं असं वाटायला लागलंय. आधी वाटत होतं ते सगळं त्यावेळी डोळ्यांनी दिसलं नव्हतं ना एवढं. थोडं हा थोडं पण आता डार्क शेड दिसतात. सही वसूल यार वसूल आहे. तिकडे खाली साईडला तुझ्या राईटला खूप हे. आणि हा सगळा व्हिडिओ ना फ्लॅश चालू आहे ना कसली लाईट आहे, पूर्ण अंधारात आहे हा व्हिडिओ. आणि खूप गोष्टी याच्यासाठी मॅटर करतात ना. आसपास लाईट्स नसल्या पाहिजेत, कसल्याही प्रकारचं लाईट पोल्युशन नाही पाहिजे, स्ट्रीट लाईट सुद्धा नाही पाहिजेत, रस्त्यावरचे दिवे, पूर्ण अंधार पाहिजे. क्लाउड कव्हरेज थोडंसंच म्हणजे जास्त असलं क्लाउड कव्हरेज तर दिसणार नाही. आत्ता 10% वगैरे आहे, त्यामुळे हे एवढं चांगलं दिसतंय. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात. आज दुपारी वगैरे KPI ज्याला म्हणतात हायेस्ट गेला होता, म्हणजे 8 वगैरे गेला होता, जो इंडेक्स असतो की ज्याच्यावरून आपल्याला कळतं की किती टक्के दिसण्याची शक्यता आहे. तर दुपारी गेलेला आणि दुपारी तर अंधार नसतो, सूर्य होता, त्यामुळे असं वाटलं आज कदाचित दिसणार नाही. पण जशी रात्र होईल तसा KP इंडेक्स स्थिर राहिला, त्यामुळे आजचा हा शो आहे. ही क्लिप मी केलेली नाहीये, पण जर समजा टाइमलॅप्समध्ये आपण याचा व्हिडिओ करायचा म्हटला तर हा ध्रुवीय प्रकाश असा दिसतो. इतकं सुंदर दिसतं ते. तर हे इतकं प्लेझंट सरप्राईज होतं ना आमच्यासाठी खूपच. कारण मला असं वाटत होतं की उत्तरेकडं कुठेतरी गेल्याशिवाय या नॉर्दर्न लाईट्स दिसत नाहीत. आपल्या इथं काय दिसणार आहे आपल्या ठिकाणाहून. तर पहिला तर तो गैरसमज माझा मोडीत निघाला आणि आमच्या बॅकयार्डमध्येच इतका छान शो झाला. असं वाटत होतं आमच्या घरावर शॉवर होत आहे त्या लाईट्सचं. इतकं सुंदर दिसत होतं ते घर असं मध्ये आणि सगळ्या बाजूनी त्याच्यावर अभिषेक घालणाऱ्या त्या अशा लाईट्स, आणि त्यातही त्या इतक्या कलर्सच्या दिसत होत्या, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. तर हे सगळं होतं कशामुळे हेही तुम्हाला थोडंसं सांगावं म्हटलं. खरं सांगायचं तर हे मराठीत तुम्ही वाचायला गेलात तर खूप किचकट शब्द आहेत, अजिबात समजत नाहीत. आपण थोडक्यात एवढंच लक्षात घेऊयात की सौर वादळ होतं आणि त्या सौर वादळामुळं काही चुंबकीय क्षेत्रांमध्ये हालचाली होतात आणि त्याच्यामुळं हे जे ध्रुवीय प्रकाश ज्याला मराठीत म्हणतात ते निर्माण होतात, ते तयार होतात. तर अंटार्क्टिक आणि आर्टिक हे जे दोन आपले ध्रुवीय प्रदेश आहेत, तर याच्या जवळ असणाऱ्या ठिकाणांवरून हे दिसतात. त्यामुळं आपल्या भारतातून हे दिसत नाहीत, कारण आपला भारत बराच खाली आहे ध्रुवापेक्षा. मिनेसोटा हे राज्य अगदी उत्तरेकडचं राज्य असल्यामुळं इथं या लाईट्स वगैरे दिसतात. दुसरी गोष्ट ती म्हणजे फक्त पृथ्वीवरूनच दिसतात का, तर नाही. जे काही नैसर्गिक उपग्रह आहेत आपल्या सूर्यमालेतले, तर काही नैसर्गिक उपग्रहांवरून सुद्धा या लाईट्स किंवा इतर ग्रहांवरून सुद्धा या लाईट्स दिसतात. लिटरली म्हणजे असं म्हणतात की तुमच्या नशिबात असल्याशिवाय ह्या लाईट्स दिसत नाहीत. तर मला आतापर्यंत तरी 2 वेळा बघायला मिळाल्यात. पहिल्यांदाच कालच म्हणत होता की अरे काय तुला बघायचंय, एकदा बघितलंस ना. मी म्हटलं अरे मी किती वेळा बघेन, किती वेळा, कारण ते असं प्रत्येक वेळी त्याची डिझाईन, प्रत्येक वेळी त्याचे रंग आपल्याला वेगळे दिसणार. कॅनव्हास वेगळा तर तसा तो शो सुद्धा वेगळा होणार. जसं की तलावाच्या ठिकाणी तुम्ही बघाल तर पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडलेलं दिसणार, तो शो काहीतरी वेगळाच दिसणार. मोकळ्या शेतात तुम्ही बघाल तर फक्त तुम्ही मध्यभागी उभे आहात आणि सगळ्या बाजूनी तुम्हाला लाईट्सने घेरलेलं आहे असं दिसणार. त्यामुळे हा प्रत्येक वेळी वेगळा अनुभव देणारा असा निसर्गाचा चमत्कार आहे म्हणायला हरकत नाही. पण एक मत असं सुद्धा आहे की नॉर्दर्न लाईट्स ह्या ज्या सगळ्या हालचाली होतात सौर वादळामुळं, तर या ग्लोबल वॉर्मिंगमुळं जास्त वाढतात. पूर्वी वर्षातून एखाद्या वेळा दिसायच्या, कधी कधी वर्षातून 2 वेळा दिसायच्या, एखाद्या वर्षी तर दिसायच्या पण नाहीत. पण 2024 हे वर्षच असं आहे ना की खूप जास्त प्रमाणात या लाईट्स दिसायला लागलेल्या आहेत. मे महिन्यात इथं एक माणसांना मोठा शो दिसला होता जो आम्ही मिस केला होता.
आणि त्याच्यानंतर सारखे सारखेच इंडेक्स वाढतायत, लाईट्सचं प्रेडिक्शन हे सतत आजकाल ऐकायला मिळतंय, कानावर पडतंय. तर काही जणांचं म्हणणं असंही आहे की हे चांगलं नाहीये, कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळं याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मी यात डीपमध्ये अजून गेलेले नाहीये, मी काही नीट या संदर्भात वाचलेलं नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. हा पण इतकं सांगू शकते की ते जे काही दिसतं ना ते काय म्हणायचं ते ते खूप वेगळ्या लेवलची गोष्ट आहे. म्हणजे निसर्गात असेही चमत्कार असू शकतात किंवा असंही काहीतरी असं आपल्याला दिसू शकतं. या कल्पनेच्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला बघायला तरी ह्या दोन्ही वेळा मला जे काही मला दिसला जो शो तो दोन्ही वेळेला मला खूप आवडला आणि खूप कमी लोकांना अर्थातच ते ध्रुवाजवळच दिसतं त्यामुळं खूप कमी लोकांना ते दिसतात हेही तितकंच खरं आहे. हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. दसरा आहे आज आपल्याकडे आणि सगळे तुम्ही उत्साहात तो साजरा करत असणार. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा आणि या दसऱ्याच्या निमित्तानं तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या मनापासून तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत, ज्या चांगल्या इच्छा आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशाही माझ्याकडून स्पेशल शुभेच्छा. तुम्हाला कसा वाटला आपल्या नवीन मोबाईलनी फिल्मिंग केलेला पहिला व्हिडिओ? मला माहिती आहे हा व्हिडिओ स्पेशल आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडला असणार. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय.